सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक संतापाची लाट पेटलेली आहे। विरोधक सरकारवरती आरोप करतात आणि सरकार सुद्धा या घटनेवरती स्पष्टीकरण देत आहे की हा पुतळा नौदलाने बांधलेला होता, त्यामुळे या प्रकरणावरती कारवाई करण्यात येईल असं सुद्धा सरकारकडून सांगण्यात येत आहे। परंतु आता हा पुतळा पडू शकतो किंवा या पुतळ्याला धोका आहे अशा पद्धतीची माहिती ही सार्वजनिक बांधकाम विभागाला यापूर्वीच मिळालेली होती आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने पुतळा पडण्याच्या 6 दिवसांपूर्वी नौदलाचे जे अधिकारी आहे त्यांना एक पत्र लिहिलेलं होतं आणि या पत्रामध्ये पुतळ्याची सध्याची स्थिती काय आहे, पुतळा कशा पद्धतीने त्यावरती गंज पकडला जातोय, पुतळ्याचं काय होऊ शकतं याचा खुलासा हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पत्रामध्ये करण्यात आलेला होता। ज्या पद्धतीने 6 दिवसांपूर्वी पत्र पाठवण्यात आलं त्या पत्रावरती कारवाई झाली की नाही हा संशोधनाचा विषय आहे। परंतु आता पुतळा पडल्यानंतर 6 दिवसांपूर्वी त्या पत्रामध्ये काय नमूद करण्यात आलेलं होतं, सार्वजनिक बांधकाम विभागाने नौदल विभागाकडे काय तक्रार केली होती, काय मागणी केली होती ते सुद्धा आता समोर आलेलं आहे। त्यामुळे या प्रकरणावर महाराष्ट्रामध्ये राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने जे नौदलाला पत्र दिलेलं होतं ते पत्र आता सध्या माझ्या हातामध्ये आहे आणि या पत्रामध्ये जे कमांडर आहेत अभिषेक कारभारी यांना सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्र लिहिले होतं। ते कोण आहेत तर ते एरिया कोस्टल सिक्युरिटी ऑफिसर आहेत, सिव्हिल मिलिटरी लायसन्स ऑफिसर म्हणून त्यांचं पद आहे आणि जो विषय सार्वजनिक बांधकाम विभागाने मागितलेला होता त्यामध्ये नौसेना दिनानिमित्त उभारण्यात आलेल्या मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत हे पत्र कधीचं आहे तर 20/8/2024 म्हणजे आजपासून 6 दिवसांपूर्वीचं आहे। या पत्रामध्ये काय सांगण्यात आलं होतं की 4 डिसेंबर 2023 रोजी नौसेना दिनानिमित्त मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्याचे बांधकाम करण्यात आलेलं होतं। त्या अनुषंगाने आपल्या मार्फत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलेला होता। जून महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे शिल्पकार श्री जयदीप आपटे यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची डागडुजी करण्यात आलेली होती। परंतु सद्यस्थितीत पुतळ्याचे जॉईन करण्यासाठी आपण नटबोल्टचा वापर केला होता। त्या नटबोल्टला आता पावसामुळे व समुद्रातील खारे वारे यांच्यामुळे गंज पकडलेला आहे। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा विद्रूप दिसतोय। तसेच राजकोट किल्ल्यावर पर्यटकांची वर्दळ वर्षभर असते, त्यामुळे पर्यटक, स्थानिक, ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधी यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे आपल्या स्तरावरती संबंधित शिल्पकार यांना आदेश देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत तात्काळ कळवण्यात यावं अशी विनंती ही सार्वजनिक बांधकाम विभाग जे मालवणचा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील त्यांनी नौदलाला केलेली होती। 6 दिवसांपूर्वी त्यांनी पत्र पाठवलेलं होतं आणि 6 दिवसानंतर आता पुतळा पडल्यामुळे कारवाई का झाली नाही, ज्या पद्धतीने सार्वजनिक बांधकाम विभाग सांगत होतं की पुतळा गंज पकडतोय, नटबोल्ट ढिले होत आहेत, कदाचित यातून वेगळं काही होऊ शकतं अशा पद्धतीचं पत्र हे पाठवण्यात आलेलं होतं 20/8/2024 त्यामुळे या प्रकरणावरून आता महाराष्ट्रामध्ये राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे। आतापर्यंत विरोधकांनी सरकारवर या घटनेवरून आरोप करायला सुरुवात केलेली आहे। सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणामध्ये जयदीप आपटे जे शिल्पकार सांगितले जातात या पुतळ्याचे त्यांच्यावरती आरोप केला आहे की हे ठाण्यातले आहेत आणि त्यांनी पुतळा बांधला आहे, त्यांच्यावरती कारवाई म्हणून त्यांच्याशी संबंधित ज्या संस्था आहेत, कंपन्या आहेत त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात यावं अशी मागणी ही सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे। त्यामुळे या पत्रामुळे आणि एकूणच या घटनेमुळे जे राजकारण आता सुरू झालेलं आहे यामुळे महाराष्ट्रामध्ये राजकीय चर्चा उधाण आलेला आहे। या सगळ्या प्रकरणांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।